नमस्कार मंडळी. पाऊस सुरू झाला की गरमागरम घरचं काहीतरी खावंसं वाटतं ना? तुम्हालाही असंच वाटतं का? चला तर मग आज बनवूया अगदी सोपी, झटपट आणि मस्त मसालेदार खिचडी. सर्वप्रथम कुकरमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी आणि जिरं घालूया. फोडणी तडतडली की हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण आणि थोडंसं आलं यांची वाटलेली पेस्ट घालून कच्चा वास जाईपर्यंत छान परतवून घेऊया. आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा, कढीपत्ता, चवीनुसार मीठ आणि हळद घालून पुन्हा परतवून घेऊया. त्यानंतर बटाट्याचे तुकडे घालून 1-2 मिनिटं शिजवून घेऊया. आता स्वच्छ धुतलेला तांदूळ आणि तूर डाळ यामध्ये घालूया. त्यात घरगुती मसाला आणि थोडे शेंगदाणे घालून सगळं छान एकजीव करून घ्या. यानंतर दुप्पट पाणी आणि थोडीशी कोथिंबीर घालूया. पाण्याला उकळी आली की कुकरचं झाकण लावून प्रेशर येऊ द्या आणि झाली आपली गरमागरम सुगंधी मसालेदार खिचडी तयार आहे. वरून ताजी कोथिंबीर घालूया आणि दही, पापड किंवा लोणच्यासोबत सर्व्ह करा. ही रेसिपी नक्की करून बघा आणि कशी वाटली ते कमेंटमध्ये मला जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण का तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खा, प्या आणि मजा करा.